उरलेलं वरण फेकून देताय का? थांबा. आज आपण बघूया त्या उरलेल्या वरणापासून छान अशी रबरबीत रस्सा भाजी. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. माझं अर्धा कप तुरीच्या डाळीचं वरण राहिलं होतं जे घट्टसर होतं. त्याच्यामध्ये अर्धा कप तांदळाची पिठी घातली. तुम्ही दुसरं कुठलंही पीठ घातलं तरी चालेल, अगदी ज्वारीचंही. त्याच्यामध्ये 1/4 कप बेसन, सोबतच हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण आणि चवीपुरतं मीठ, ओवा, लाल तिखट आणि एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून तेल. सोबतच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि घट्टसर असा ह्याचा गोळा तयार करून घेतला. आता ह्या तयार झालेल्या गोळ्याचे आपण छान असे सांडगे मोडून घेणार आहोत. तुमच्याकडे अगदी स्टीमर असेल किंवा मोदक पात्र किंवा इडलीचं पात्र, त्याला छानपैकी तेल लावून ग्रीस करून घ्या आणि सांडगे मोडतो तसे सांडगे मोडत मोडत ह्या स्टीमरवर आपण पसरून घेऊया. त्यासोबतच एकीकडे स्टीमरमध्ये पाणी ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे मंद आचेवर. जसं स्टीमरमध्ये वाफ येईल, आपण हे जे भांडं आहे स्टीमरमध्ये ठेवून छान 10 ते 15 मिनटं मंद आचेवर ह्यांना वाफवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटानंतर वाफवून झाल्यावर जसं गार होईल त्याच्यानंतर चेक करूया की हे आतून व्यवस्थित शिजलंय की नाही. त्यासोबतच दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करून हे जे सांडगे वाफवून घेतलेत त्यांना छानपैकी मंद आचेवर फ्राय करून घेऊया सोनेरी रंगाचे होसपर्यंत. अगदी हे जे सोनेरी रंगाचे झालेले जे तुमचे सांडगे आहेत, तुम्हाला ह्याची भाजीही करायची नसेल तर तुम्ही दह्यामध्ये ह्यांना टाकून त्याची कोशिंबीरसुद्धा करू शकता. खूपच भन्नाट लागते बरं का. आता हे सोनेरी रंगाचे झाल्यावर ह्यांना साईडला काढून घेऊया आणि ह्या तेलामध्येच आपण फोडणी देऊन भाजी करूया. फोडणीसाठी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे जिरे, सोबतच ह्याच्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं. तर चला हे काढून घेऊया आणि ह्या तेलामध्येच आपण आता आपली भाजी तयार करूया. तर ह्याच्यामध्ये मी जिरे घातले आहेत, चिमूटभर हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घातला तरीही चालेल. सोबतच आपण आता ह्याच्यामध्ये हिरवं वाटण घालून घेणार आहोत. तुम्हाला खोबरंही वाटून घालायचं असेल तर ते घातलं तरीही चालेल. चवीपुरतं मीठ, हळद, घरचा घरगुती मसाला आणि हे छान परतून घ्यायचं आहे. आता वाफवलेले आणि तळलेले जे सांडगे आहेत तेही या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि त्यांनाही 1-2 मिनटं परतून घेऊया. सोबतच एकीकडे गरम पाणी करायला ठेवूया आणि तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी गरम करून आपला रस्सा ह्याच्यामध्ये वाढवून घेऊया. तर इथे मी 1 कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता जसं ह्याला उकळी येईल तसं आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून गरमागरम चपातीबरोबर सर्व करूया ही मस्त रबरबीत रस्सा भाजी. नक्की करून पहा, पटकन होणारी आहे आणि चवीला खूप छान लागते. इवन लहान मुलांना सुद्धा आवडेल.